आत्ताच आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा झालेली आहे. आपण इतिहास या विषयाचे सर्वात आधी आपण आत्ता जास्त वेळ घेणार नाही आहोत डिस्कशनमध्ये. आता आपण फक्त एक संभाव्य उत्तर तालिका म्हणजे आन्सर की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत, ओव्हरऑल पेपर कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, कारण त्याच्यावरती आपण पोल कंडक्ट करतोय. त्यावरनं आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळेल. ओके, तर आपण इतिहासाबद्दल बोलूयात. पहिला प्रश्न हा क्रांतिकारी घटनांशी संबंधित आहे. भगतसिंग राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, बरोबर आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली, बरोबर आहे. ओके, आपल्याला विधान चुकीचं विचारलंय. मुंबईचा कमिशनर रँड, तर हा मुंबईचा नाही, हा पुण्याचा कमिशनर होता. ओके, अगदी जर कोणी न लक्ष देता उत्तर मार्क केला असेल तर हा प्रश्न चुकण्याची शक्यता आहे त्याची, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, पुढचा बघूयात. पुढचा आहे मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे वाक्य कोणाचं आहे. ओके, तर हे वाक्य आहे लोकमान्य टिळकांचं. कोणाला वाटू शकतं की अरे लोकमान्य टिळक तर तेव्हा मंडालेच्या तुरुंगात आहेत, पण लक्षात ठेवा की याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक असं मिळणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 1887 सार्वजनिक सभेचे चिटणीस म्हणून त्यांनी ते चिटणीस होते. त्रैमासिकाचे ते संपादक सुद्धा होते, हेही बरोबर आहे. इथं हे चुकीचं वाक्य आहे. 1900 मध्ये नाही तर साधारण 1902 साली केंद्रीय कायदे मंडळाचे ते सदस्य झालेले आहेत आणि 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या चिटणीसपदी निवड झाली होती, हे पण बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर येणार आहे अ, ब आणि ड. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न 31 ऑक्टोबर 1920 रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं, त्याच्या कोण हजर नव्हतं असं विचारलंय. तर हजर नव्हतं बघा, मोतीलाल नेहरू हजर होते, विठ्ठलभाई पटेल हजर होते. हे आपल्याला अगदी म्हणजे जर तुम्ही कुठेही वाचलं तर तुम्हाला या दोघांची नावं बघायला मिळतीलच. अवंतिकाबाई गोखले यांच्याबद्दल कदाचित तुम्हाला नाव वाचायला मिळणार नाही की त्या उपस्थित होत्या का नव्हत्या, पण एक कन्फर्म आहे, महात्मा गांधी मात्र उपस्थित बिलकुल नव्हते. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. त्यानंतर 57च्या बंडाबाबत हे वाक्य कोणाचं होतं. हा प्रश्न तसा मी थोडासा अवघड कॅटेगरीमध्ये ठेवणार आहे, कारण रॅन्डमली जर बोलायला गेलो आपण तर कॅनिंगचं उत्तर देऊ, म्हणजे कॅनिंग असं उत्तर देऊ, कारण कॅनिंग हा तेव्हाचा व्हाईसरॉय आहे, गव्हर्नर जनरल आहे. पण याचं उत्तर असणार आहे जॉन लॉरेन्स. ओके, हे जॉन लॉरेन्सचं वाक्य, पर्याय क्रमांक 3. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी कोणाला नेपाळ येथे पाठवले होते. आता याचा डायरेक्ट संदर्भ तुम्हाला जुन्या 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये मिळतो. उत्तर असणार आहे हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, बरोबर आहे. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला, बरोबर आहे. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली, हे असू शकत नाही. आपण आपल्या मॅरेथॉनमध्ये पण सांगितलं होतं, आर्थिक जी काही धोरणं होती त्यामुळे भारतासाठी कुठलंही चांगलं त्या आर्थिक धोरणांमुळे काही झालेलं नव्हतं. म्हणून हे ड तर येणार नाही उत्तरामध्ये, सो हे कॅन्सल झालं. आपल्याला अ आणि ब पाहिजे, सो हे पण कॅन्सल झालेलं आहे. आता अ आणि ब का अ ब क. ओके, तर भारतीय नागरीकरणाचा वेग वाढला. बघा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, आता याच्यामध्ये आयोग काय उत्तर देणार आहे मलाही सुद्धा त्याची उत्सुकता आहे की फक्त अ ब देतोय का अ ब क देतोय. आता मी उत्तर देताना अ ब क देतोय, कारण ओव्हरऑल जर आपण वसाहतवादाचा परिणाम बघितला तर भारतामध्ये पहिल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की नागरीकरण नव्हतं. पहिल्या भागामध्ये आपण जास्त करून ग्रामीण भागाकडे लोक वळत होती, पण नंतरच्या काळामध्ये जसा जसा भारतामध्ये इंडियन इंडस्ट्रीज वाढायला लागल्या, भारतामध्ये नागरीकरणाचा वेग वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. तर मुंबई, कलकत्ता, मद्रास अशी जी मोठमोठी शहरं तयार होत होती आणि अजून अनेक. तर आपल्याला याचं उत्तर आत्ता देताना मी अ ब क म्हणतोय, पण शक्यता आहे की अ ब एवढं सुद्धा आयोग देऊ शकतो. बघूयात आपण काय उत्तर मिळणार आहे. 8वं, हा सुद्धा तसं बघायला गेलं तर अवघड कॅटेगरी मधला जाऊ शकतो, कारण वाक्य आहे शिक्षणाबद्दलचं. तर डोळे झाकून आपण उत्तर देणार होतो लॉर्ड मेकॉले, पण हे तसं नाहीये. हे वाक्य 1819 सालाचं आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याचं कोर्ट ऑफ डिरेक्टरला पाठवलेलं हे त्याचं वाक्य किंवा त्याचं पत्रातलं हे वाक्य आहे. सो उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. 9वं अगदी सोपं होतं. दिग्दर्शन नावाची पहिले मराठी मासिक सुरू केले, याच्यावरनं तुम्ही सांगू शकता बाळशास्त्री जांभेकर, हे यांचं उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, इसवी सन 1916 मध्ये महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता असं विचारलंय. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, ऑफकोर्स विद्यापीठ आहे म्हणून तर उच्च शिक्षण आलं.
स्त्रियांना स्वावलंबी बनवणे हे असणारच आहे. स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे. आता गायन कलेचं म्हणून असं काही स्पेसिफिक आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाही की स्पेसिफिक गायन कलेचं शिक्षण द्यायचंय हा विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश आहे. असं होऊ शकत नाही. म्हणून उत्तर काय असणार आहे? फक्त अ आणि क. सो अशा प्रकारे तसा इतिहासामधले जे या वर्षी जे स्पेसिफिक वाक्य विचारले गेले होते ते मी थोडंसं म्हणणार आहे की जरा अवघड कॅटेगरीमधले होते. जो स्टँडर्ड फॉर्मॅट होता आयोगाचा, जसं की काँग्रेसची अधिवेशनं वगैरे किंवा आपण म्हणूयात की कामगार संघटनेवरती विचारलाय, माझ्या मते 25च्या प्रिलिम्समध्ये सुद्धा याच मुद्द्यावरती प्रश्न आला होता, पण तो प्रश्न कॅन्सल करावा लागला होता. तर ओव्हरऑल इतिहासाचे प्रश्न ही मध्यम स्वरूपाची आपण म्हणूयात. फक्त जी वाक्य विचारली गेली होती ती थोडी अवघड स्वरूपाची होती. तुमचे किती बरोबर आलेत, किती चुकलेत हे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात.